हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। भगवान बिरसा मुंडा यांच्या चरणी नतमस्तक होतो। आजच्या आपल्या या C60 अधिकारी कर्मचारी सत्कार समारोह आणि आत्मसमर्पण समारोहाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आमचे सहकारी श्री धर्मराव बाबा अत्राम, डॉक्टर मिलिंद नरोटे, श्री अविशांत पांडा, श्री दिलीप भुजबळ, श्री निलोत्पल, श्री अजय शर्मा, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर पोलीस अधिकारी कर्मचारी, प्रेसचे आमचे सर्व मित्र, उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज आपल्या सर्वांना कल्पना आहे की इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे नववर्षाचा आजचा पहिला दिवस आहे आणि म्हणून सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना नूतन वर्षाच्या 2025च्या खूप खूप शुभेच्छा देतो। आज आपण मला या गोष्टीचा आनंद आहे की माझ्या नववर्षाची सुरुवात आणि संपूर्ण दिवस आज मी गडचिरोलीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे। गडचिरोलीच्या आमच्या C60च्या अधिकारी आणि जवानांसोबत मला तो घालवता आला आणि अनेक महत्त्वाचे कार्यक्रम हे देखील या निमित्ताने पार पडता आले। यामध्ये अहेरी ते गर्देवाडा बस जी जवळपास स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा धावते, त्या बसचं उद्घाटन आपण केलं। त्याचप्रमाणे पेनगुंडाला नवीन आउटपोस्ट हे आपण सुरू केलं। कोनसरीमध्ये विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलं की ज्या प्रकल्पांमुळे गडचिरोलीला पुढच्या भविष्यामध्ये स्टील सिटीचा दर्जा मिळणार आहे। त्याचप्रमाणे आपलं जे नूतन हँगर आपल्याकडे हेलिकॉप्टरचं तयार झालंय त्याचं उद्घाटन आपण केलं आणि यासोबत हा एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे C60च्या आपल्या ज्या अधिकाऱ्यांनी आणि जवानांनी सातत्याने विविध चकमकींमध्ये शौर्य दाखवत आपला डॉमिनन्स तयार केला आणि अनेक माओवाद्यांना न्यूट्रलाइज करण्याचं काम केलं।